घेतला योगक्षेम आणि शेवट घेतला सर्वधर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामि मा शुच. मा शुच म्हणजे काळजी करू नको, परमेश्वर देतील का नाही. फक्त आपण, परमेश्वर काय म्हणतो, आपण एक पाय फक्त पुढे टाकायचा आहे. परमेश्वर 100 पावलं पुढे यायला तयार आहे, पण आपला जो एक पाय आहे हा एक पाय घराच्या बाहेरच पडत नाही. आपल्याला तिथेच तिथेच तिथेच. परंतु फक्त सगळं सोडून फक्त काय कर मला, म्हणून परवा त्या ठिकाणी गजेंद्राची गोष्ट सांगितली. द्रौपदी आहे, जोपर्यंत तिला वाटत होतं हे माझे आहेत, हे सोडवतील, पण जेव्हा त्यांच्याच्यानी झालं नाही तेव्हा अनन्य भावाने तेच सांगितलं. भगवंताला शरण गेली गजेंद्र अनन्य भावाने. जोपर्यंत गजेंद्राला वाटत होतं हे माझ्या आहेत, स्वकीय आहेत, आप्त आहेत, त्या सरोवरातून मला निश्चितपणे बाहेर काढतील, पण ज्यावेळेस एक 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 काय सगळे सोडत गेले त्यावेळेस त्याला कळलं कोणी नाही. मग काय, कोण आहे, भगवंता व्यतिरिक्त कोणी नाही. म्हणून ते असणारं कमळ आपल्या सोंडेमध्ये घेऊन अनन्य भावाने भगवंताला शरण गेले. त्या क्षणी भगवंत तिथे प्रगट झाले. एवढंच करायचं भगवंता म्हणतात. बाकी आपल्याला काही जीवनात अनन्य भावाने भगवंताची असणारी भक्ती, हातचा राखून भक्ती नसावी. आमची भक्ती जी आहे ती कशी आहे, आमची सगळी भक्ती हातचा राखून आहे. काहीतरी आपण राखतो मग देतो. संत महात्मे साधू यांची भक्ती काय, सगळं सर्वस्व पणाला लावलेले, त्यावेळेस सहज होत नाही. काय करायला लागतं, सर्वस्व पणाला लागायला लागतं. त्या ठिकाणी मर कर भी अमर नाम उस जीव का हे जगत में प्रभु प्रेम में जीवन बलिदान किया करे. सांगितलं संपूर्ण जीवन परमेश्वरासाठी ज्यावेळेस बलिदान करायचं, त्याग करायचा आहे कोणासाठी, परमेश्वर प्राप्तीसाठी, त्याच वेळेस काय होतं, त्या परमेश्वराची असणारी प्राप्ती जीवनामध्ये आपल्याला होते. म्हणून अशा प्रकारे ती प्राप्ती करण्यासाठी प्रयोजन काय, सगळ्याचं वास्तविक ह्या सगळ्याचं प्रयोजन ते एकच. उपनिषद असेल, गीता असेल, प्रस्थानत्रय आता जे आपण शिकत आहोत, उपनिषदाचा अभ्यास करत आहोत, त्याचा उपाय स्वस्वरूपाची प्राप्ती जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत ह्या दुःखाची निवृत्ती नाही. औषध जे आहे काय झालं पाहिजे, रोगाचा मुळासकट नाश झाला पाहिजे. मग त्यासाठी काय काय, त्याची जी मात्रा आहे राम रसायन PGA सांगितलं. त्यासाठी काय, राम नामाचं रसायन आहे. राम 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 ते एकदा पिल्यानंतर काय होणार,